एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगार भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार या भरतीमध्ये आणि त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन होणे जास्त जास्त मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर नाही, त्याचबरोबर ग्राउंड नाही, उंचीची कयट इंटरव्ह्यू नाही आहे, तर या भरतीमध्ये आपले जे सिलेक्शन होणार आहे तर व्यावसायिक चाचणीवर आपलं एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि याच्या अगोदर जे अपडेट सुद्धा आलाय तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये तर पगार सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,000 रुपये 600 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। आणि सरकारी नोकरी एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची तर याच्या अगोदर अपडेट सुद्धा आले, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, निवड आपलं कशा प्रकारे होणार आहे, व्यावसायिक चाचणीमध्ये कोणकोणते आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे, त्याचबरोबर आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर ही भरती या ठिकाणी कधीपर्यंत निघणार आहे, अशी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर मेन आपण याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर याच्या अगोदर जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार या भरतीचा जे शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे, तर तो शासन निर्णय मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, वर्ग ड कर्मचारी भोजन सेवक ड वर्गच्या 32 जागा रिक्त आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। सफाईगार ड वर्गच्या यामध्ये 23 जागा, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्याचबरोबर नावी ड वर्गच्या यामध्ये 9 जागा रिक्त आहे आणि पगार 16,600 ते 52,400 पर्यंत। आणि धोबी ड वर्गाच्या यामध्ये 10 जागा, पगार 16,600 ते 52,400 पर्यंत। तर ह्या काही ड वर्गाच्या पद जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय आलेला आहे आणि ही जी भरती हे गृह विभागांतर्गत येते आणि गृह विभागांतर्गत जे हा शासन निर्णय याच्या अगोदर आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जेव्हा सुद्धा शासन निर्णय येत असते तर भरती जे विद्यार्थी मित्रांनो येत असते, एक लक्षात ठेवा। तर जागा सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी रिक्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती या ठिकाणी निघणार आहे, तर ते पुढे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे। तर पहा, एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीबद्दल पात्रता जर आपण पाहिलं तर मुलांना फॉर्म भरता येते आणि मुलींना सुद्धा फॉर्म भरता येते। आणि आपण वयोमर्यादा जर विचार केला एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये फी राहते आणि मागासवर्गीयांसाठी 150 रुपये यामध्ये फी राहते। आणि ही जी भरती या ठिकाणी एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची लास्टची जी भरती आली होती ही 2022 मध्ये ही भरती या ठिकाणी आली होती। आणि आता 3 वर्ष जे विद्यार्थी मित्रांनो ह्या भरतीला या ठिकाणी झालेले आहे। 2022 ला ही भरती आली होती, मेच्या एंडिंगला हे 2022 मध्ये जे कन्फर्म भरती आली होती 2022 मध्ये मे महिन्याच्या एंडिंगले, ठीक आहे। आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही ही भरती या ठिकाणी आली नाही आहे। तर ह्या 3 ते 4 वर्ष या ठिकाणी होत येऊन राहिले, तर त्यामध्ये जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि ही गड्ड वर्ग आहे, गड्ड संवर्गातले हे पद आहे। यामध्ये उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही, त्याचबरोबर यामध्ये जे पेपर नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, तर डायरेक्ट आपलं जे व्यावसायिक चाचणीवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होते असते एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर वगैरे काही नाही, तर डायरेक्ट आपलं व्यावसायिक चाचणीवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होते। तर यामध्ये मी तुम्हाला व्यावसायिक चाचणी यामध्ये सांगून देतो कशा प्रकारे असणार आहे। तर एसआरपीएफ भोजन सेवकची जर आपण व्यावसायिक चाचणी पाहिली तर जेव्हा 2022 ला ही भरती आली होती तर एका गट क्रमांकावर जवळपास 500-600 पोरं त्या ठिकाणी येत आहे आणि महिला उमेदवार फक्त 1 ते 2 महिला उमेदवार फक्त त्या ठिकाणी येत आहे। तर महिला उमेदवारांचं सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे, कारण की महिला उमेदवार जास्त ही भरती या ठिकाणी देत नाही, कारण की खूप कमी महिला उमेदवार राहते त्या ह्या भरती देते, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे आणि महिला उमेदवारांना स्वयंपाक सुद्धा या ठिकाणी बनवता येते, एक लक्षात ठेवा। तर एसआरपीएफ भोजन सेवक मध्ये आपल्याला यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे व्यावसायिक चाचणीवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर आपल्याला एका खोलीमध्ये त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि खोलीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे।
आणि एका पदार्थाला 20 मार्क त्या ठिकाणी राहते। तर पहिला जो पदार्थ आपल्याला बनवायला लावते, पोहे बनवायला लावते, त्याच्यासाठी 20 मार्क राहते। त्याचबरोबर आपल्याला पोळ्या बनवायला लावते, त्याच्यासाठी 20 मार्क राहते। त्याचबरोबर जे मिक्स भाजी बनवायला लावते त्याच्यासाठी 20 मार्क राहते। दाल तडका बनवायला लावते त्याच्यासाठी 20 मार्क राहते। आणि त्याचबरोबर शिरा आपल्याला बनवायला लावते, शिराला 20 मार्क राहते। तर असे 5 पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी बनवून दाखवावे लागते आणि एका पदार्थाला 20-20 मार्क या ठिकाणी राहते। तर 5 पदार्थ हे 100 मार्कासाठी राहते। तर आपल्याला स्वयंपाक करून दाखवावा लागते। व्यावसायिक चाचणी घ्यायला म्हटलं जाते, आपल्याला स्वयंपाक त्या ठिकाणी करून दाखवावा लागते। ज्यांनी चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला, ज्यांनी चांगला स्वयंपाक केला त्याला चांगला मार्क टाकले जाते आणि त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा। तर अशी यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे। तर आणि आपल्याला हे जे स्वयंपाक जो आपल्याला बनावं लागते जवळपास 55 ते 57 मिनिट आपल्याला या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यासाठी देते आणि ह्या 55 ते 57 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी स्वयंपाक बनावं लागते। ज्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला तर त्यांचं सिलेक्शन त्यामध्ये होते, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो भोजन सेवकची व्यावसायिक चाचणी असणार आहे। आणि त्याचबरोबर आपण सफाईगारची जर व्यावसायिक चाचणी पाहिली तर सफाईगारमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर SRPF सफाईगारचे सुद्धा पद राहते। तर हे सर्व गट क्रमांकामध्ये जागा राहते। कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये भोजन सेवकचे पद राहते SRPF आणि कोणकोणत्या गट क्रमांकावर SRPF सफाईगारचे पद राहते। तर आपल्याला महाराष्ट्रातील आपण कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला अर्ज करता येते, एक लक्षात ठेवा। कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला भरती देता येते, एक लक्षात ठेवा। हे ऑल महाराष्ट्र ही वॅकन्सी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये सफाईगारमध्ये जर पाहिलं SRPF सफाईगारमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर आपल्या यामध्ये व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे होणार आहे, तर आपल्याला एका रूममध्ये त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि एका रूममध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपली टेस्ट घेतली जाणार आहे, जे की 100 मार्कासाठी असणार आहे व्यावसायिक चाचणी। तर यामध्ये आपल्याला सफाईगारमध्ये आपल्याला काय असणार आहे, पहिलं जे असणार आहे हे रूम साफ करणे, याच्यासाठी 35 मार्क असणार आहे। आणि दुसरं जे असणार आहे हे प्रसाधनगृह साफ करणे, याच्यासाठी 35 मार्क असणार आहे। तिसरं जे असणार आहे हे कचरा साफ करणे आणि झाडू मारणे, याच्यासाठी 30 मार्क राहते। तर अशा प्रकारे आपली 100 मार्काची व्यावसायिक चाचणी राहते SRPF सफाईगारची। ज्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं तर त्यांना चांगले मार्क दिले जाते आणि त्यांचं सिलेक्शन SRPF सफाईगारमध्ये या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जी आपली निवड प्रक्रिया SRPF सफाईगारमध्ये होते अशी सिलेक्शन प्रोसेस आहे, हे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहित पडलं असेल। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF भोजन सेवक आणि SRPFची सफाईगारची ही भरती या ठिकाणी कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, याबद्दल माहिती सांगा, याबद्दल व्हिडिओ मला। असे भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की SRPF भोजन सेवक SRPF सफाईगारची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, आता ज्या विद्यार्थी मित्रांनो आताची जर कंडिशनला आपण पाहिलं तर समोर जे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, जसे जिल्हा परिषद झाला, पंचायत समिती झाला, महानगरपालिका झाला, तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यामध्ये आणि आचारसंहिता सुद्धा आता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार आहे। तर ही भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आणि ही जी भरती या ठिकाणी डिसेंबर महिन्यापर्यंत निघणार नाही, एक लक्षात ठेवा। तर हे डायरेक्ट आपल्याला 2026 मध्ये ही SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची ही भरती आपल्याला पाहायला भेटू शकते। तर एक तर एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा ही भरती निघू शकते किंवा मे महिन्यामध्ये सुद्धा ही भरती या ठिकाणी निघू शकते, एक लक्षात ठेवा। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला SRPF भोजन सेवक SRPF सफाईगार भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय